इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। नानर ना मादी ते समाजवादी असं चेष्टेने म्हटलं जातं। मात्र समाजवादाच्या बुरख्या आडून काँग्रेसला मदत करणारी ही मंडळी पाहिली की ही म्हण खरी वाटते। कारण आज हीच मंडळी संसदेतील आंबेडकरांवर काँग्रेसने कसा अन्याय केला या अमित शाह यांच्या भाषणातील 30 सेकंदाची अर्धवट क्लिप व्हायरल करून लोकांमध्ये खोटं पसरवतायत। अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। जसं लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधींनी संविधान बदल नामक खोटं कॅम्पेन राबवलं होतं, आता हेच पहा 2012 मध्ये काँग्रेस शासन काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहरू चापकाने फोडतायत अशा अर्थाचं कार्टून 11वीच्या NCERT पुस्तकात छापलं होतं। आणि या कमिटीवर संविधान बचावाशी खोटी ओरड करणारे सुहास पळशीकर, योगेंद्र यादव, हरी वासुदेवन असे ऊरबडवे बसले होते। मात्र त्यावेळी कपिल सिब्बल यांनी सरकार याला जबाबदार नाही असे म्हणून हात झटकले, तर पळशीकर, यादव आणि वासुदेवन यांच्या मनात भारतरत्नांबद्दल किती विकृत विचार आहेत हे यातून दिसून आलं होतं। मात्र त्यावेळी लेफ्ट मीडिया गप्प बसला, काँग्रेसींनी चुप्पी साधली, कथित संविधान रक्षक बिळात लपले। आता तर राहुल गांधी खुल्लम खुल्ला जिसकी जितनी आबादी उसकी उतनी हिस्सेदारी असे नारे देत जातीपातीत भांडणं लावतायत। मुझे ये पता लगाना है ये ओबीसी हिंदुस्तान में कितने हैं। हमारी सरकार आएगी, कास्ट सेंसस होगा और उनको देश को चलाने में भागीदारी मिलेगी। मात्र दुसरीकडे अल्पसंख्याक म्हणून मुसलमानांना ओबीसी आरक्षणात घुसवताय। महाराष्ट्रात यांनी ओबीसी विरुद्ध धनगर असा पॅटर्न राबवून पाहिला, मग ओबीसी विरुद्ध मराठ्यांमध्ये भांडणं लावून मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला। आणि म्हणूनच आता थेट दलितांना टार्गेट केलं जातंय, जे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचं नक्कीच नाहीये। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत हरवण्यासाठी जंग पछाडणारी व त्यांना भारतरत्न न देणारी काँग्रेस किती पोकळ आणि खोटारडी आहे हे आंबेडकरी समाज समजून आहे। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला जळकं घर म्हटलं होतं आणि कम्युनिझमला विरोध केला होता। जय भीम, जय भारत।